नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान विज्ञान भाग 2 प्रकरण क्रमांक 15 सजीवातील जीवन प्रक्रिया त्याच्यामध्ये आपण मानवी उत्सर्जन संस्था पाहत होतो। त्याच्यामध्ये पान नंबर 167 वरील या दोन आकृत्या तुम्हाला दिसत आहेत पहा, उत्सर्जन संस्था आणि वृक्क याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिसते पहा 15.7 नेफ्रॉनची रचना दाखवलेली आहे। काय म्हटलं पहा इथे, बोमन संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून, हे दिसते की नाही बोमन संपुट, ज्या ठिकाणी नावं दिलेली आहेत पहा। काय माहिती सांगितली ती आपण पाहूया। बोमन संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थाचे लहान रेणू छिद्रातून बाहेर पडू शकतात। बोमन संपुटात असलेला द्राव, जो द्राव असतो की नाही बोमन संपुटामध्ये असणारा, तो काय होतं नंतर नेफ्रॉन नलिकेमध्ये जातो। या ठिकाणी पाणी आणि उपयुक्त रेणूचे पुन्हा रक्तामध्ये शोषण केले जाते। उरलेल्या टाकाऊ पदार्थ असलेल्या द्रवापासून मूत्र तयार होते। हे मूत्र मूत्रवाहिनीमार्फत नेऊन मूत्राशयामध्ये साठवले जाते। नंतर ते मूत्रोत्सर्जन मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते। आता हे जे मूत्राशय आहे, मूत्राशय स्नायुमय असून त्याच्यावर चेतांचे नियंत्रण असते। त्यामुळे आपण नेहमी मूत्रविसर्जन करण्यावर नियंत्रण ठेवू शकतो। मानवामध्ये वृक्क हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा अवयव असला तरी त्वचा आणि फुफ्फुस सुद्धा उत्सर्जनाच्या क्रियेमध्ये मदत करतात। लक्षात आलं? त्याच्यानंतर पहा काय म्हटलं पुढे, उजवे वृक्क म्हणजे उजवी किडनी हे डाव्या वृक्कापेक्षा थोडे खाली असते। म्हणजे उजवीची किडनी की नाही ही डाव्या किडनीपेक्षा थोडी खाली असते। प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन्स असतात। किती सांगितले त्यांनी? 10 लाख नेफ्रॉन्स असतात। साधारण व्यक्तीच्या शरीरामध्ये अंदाजे 5 लिटर रक्त असते। पहा व्यवस्थित आहे का? साधारण व्यक्तीच्या शरीरामध्ये अंदाजे 5 लिटर रक्त असते की जे वृक्कामधून रोज 400 वेळा गाळले जाते। वृक्क रोज साधारणपणे 190 लिटर रक्त गाळतात की ज्यामधून 1 ते 1.9 लिटर मूत्र तयार होते। उरलेला द्रव पदार्थ पुन्हा शोषून घेतला जातो। लक्षात आलं? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पान नंबर 167 वरती पहा, पुढील घटक आहे रक्तव्याश्लेषण, म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, डायलिसिस। इथं रक्तव्याश्लेषणची प्रक्रिया या ठिकाणी दाखवलेली आहे पहा। इथं व्याश्लेषण यंत्र दाखवलं आहे, म्हणजे डायलिसिसचं यंत्र दाखवलं आहे। आता साधारणपणे बारामतीमध्ये प्रत्येक हॉस्पिटल, बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये आता डायलिसिसची प्रक्रिया केली जाते पहा। जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत ना बारामतीमध्ये त्या ठिकाणी सुद्धा डायलिसिस यंत्र तुम्हाला पाहायला मिळेल। काय याची माहिती आपण घेऊया पहा। दुखापत झाली असेल, संसर्ग किंवा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यास वृक्काची कार्यक्षमता कमी होते। म्हणजे दुखापत असेल, संसर्ग असेल किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तपुरवठा झाल्यास वृक्काची कार्यक्षमता कमी होते। यामुळे विषारी द्रव्याचा शरीरात जादा संचय होतो व त्यामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो। वृक्क निकामी झाल्यास, म्हणजे किडन्या जर निकामी झाल्या, कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्तामधील
नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे केले जातात. रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी पाटा समजा आपली जी किडनी आहे तिने काय झाली, मग कसं रक्त गाळलं जाणार आहे त्या ठिकाणी, नायट्रोजनयुक्त पदार्थ कसे बाहेर काढणार, रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो. या क्रियेला व्याश्लेषण म्हणतात. लक्षात आलं व्याश्लेषण म्हणजे काय? एका वेळी या उपकरणातून 500 मिली रक्त पाठवले जाते. किती रक्त? 500 मिली. शुद्धीकरण केलेले रक्त पुन्हा रोग्याच्या शरीरामध्ये सोडले जाते. इथं आकृतीमध्ये पाहूया, चित्रामध्ये इथं पहा, इथं हात दाखवलेला आहे, शिर दाखवलेली आहे, धमनी दाखवलेली आहे, व्याश्लेषणाकडे वळवलेला रक्तप्रवाह दाखवलेला आहे. पहा इथं रक्तपंप आहे, हे व्याश्लेषण यंत्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. पहा हे रक्त या ठिकाणी येते, पहा इथं असं दाखवले. त्याच्यानंतर इथं वापर झालेले व्याश्लेषण द्रव, त्याच्यानंतर या ठिकाणी संपीडित हवा त्या ठिकाणी दाखवलेली आहे, न वापरलेले व्याश्लेषण द्रव या ठिकाणी दाखवले. अशा पद्धतीने रक्त व्याश्लेषण डायलिसिसची क्रिया हॉस्पिटलमध्ये केली जाते. लक्षात आलं? पुढे इथं म्हटलं पहा, जरा डोके चालवा, तरी आपण वाचूया काय म्हटलं आहे ते. उन्हाळ्यामध्ये पावसाळा हिवाळ्याच्या तुलनेत मूत्र तयार होण्याचे प्रमाण कमी असते, असे का? आकडा 2 दिला इथं त्याने. प्रौढ व्यक्तीमध्ये मूत्र विसर्जनाची क्रिया नियंत्रणात असते, परंतु काही लहान मुलात मात्र ती नियंत्रणामध्ये नसते, असते का? डोके चालवायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढील घटक आपण पाहूया, समन्वय. तिथं दिलं आहे त्याने सुरुवातीला, जरा विचार करा. बऱ्याच वेळा आपण पाहतो, कधी कधी आपण जेवण करत असताना अचानक हाताचे बोट किंवा जीभ दाताखाली येऊन आपणास वेदना होतात. दुसरा आकडा दिला आहे, अन्न गडबडीत खाताना कधी कधी ठसका लागतो, आपल्याला माहिती आहे. आता पहा या घटकामध्ये काय म्हटलं आहे, बहुपेशीय सजीवात विविध अवयवसंस्था कार्यरत असतात. माहिती आहे आपल्याला. या विविध संस्था किंवा अवयव आणि भोवतालच्या परिसरातील विविध उद्दीपने यांच्यामध्ये योग्य समन्वय असेल तरच तो सजीव आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतो. आपल्या शरीरामध्ये अनेक संस्था आहेत, अवयव आहेत. तर प्रत्येक अवयवामध्ये, संस्थेमध्ये काय आहे? समन्वय आहे. समन्वय असल्यामुळे आपण जीवन सुरळीतपणे जगू शकतो. यावरून आपल्याला काय म्हणता येईल की विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजे नियंत्रण होय, तर विविध क्रिया क्रमवार घडून आणणे म्हणजे समन्वय होय. लक्षात आलं? कोणतीही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी त्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी होणाऱ्या विविध संस्था व अवयव यामध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. बरोबर? आपण अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर दाताच्या साहाय्याने ते चावतो, चावल्यानंतर ते शरीरामध्ये आतमध्ये जठराकडे पाठवतो, जठर त्याचं काम करतं, त्याच्यानंतर पचनसंस्था ते अन्न पचवते. म्हणजे प्रत्येक अवयव एकमेकावरती काय आहेत? अवलंबून आहे, समन्वय आहे. समन्वयाच्या अभावी किंवा इतर काही घटकामुळे कोणत्याही टप्प्यावर गोंधळ निर्माण झाल्यास ती अपेक्षित प्रक्रिया अपूर्ण राहू शकते. प्रत्येक टप्प्यावर यादृच्छिकता रँडमनेस, हा शब्द कसा? यादृच्छिकता म्हणजेच त्याला रँडमनेस असता कामा नये. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक टप्प्यावरती कसं पाहिजे? समन्वय असणं गरजेचं आहे. आणि जर गोंधळ निर्माण झाला त्या टप्प्यावरती तर ती अपेक्षित प्रक्रिया अपूर्ण राहू शकते. सजीवात शरीराचे तापमान, जलपातळी, विकर पातळी इत्यादीमुळे व बाह्य पर्यावरणातील उद्दीपनामुळे होणाऱ्या आंतरिक प्रक्रियामध्ये जलपातळी असेल, शरीराचे तापमान असेल,
विकर पातळी असेल इत्यादीमुळे व बाह्य पर्यावरणातील उद्दीपनामुळे होणाऱ्या आंतरिक प्रक्रियामध्ये सुयोग्य समन्वय असणे आवश्यक आहे. इष्टतम कार्यशीलतेसाठी सजीवांच्या विविध संस्थांमधील सुयोग्य समन्वयाने स्थिर अवस्था राखली जाते. यालाच काय म्हणतात? समस्थिती असे म्हणतात. काय म्हणतात याला? समस्थिती. लक्षात आलं? पुढे आपण पाहूया पुढील घटक पान नंबर 169 वरती वनस्पतीमधील समन्वय. वनस्पतीमधील समन्वय काय म्हटले पहा. प्राण्यांमध्ये असलेल्या चेतासंस्था किंवा स्नायूसंस्था यासारख्या संस्था वनस्पतीमध्ये नसतात. प्राण्यांमध्ये चेतासंस्था असते, स्नायूसंस्था असते, अशा संस्था वनस्पतीमध्ये नसतात. तर मग वनस्पती कशा प्रकारे हालचाल दर्शवतात? वनस्पतीमधील हालचाल प्रामुख्याने उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाच्या स्वरूपात असते. इथं म्हटले निरीक्षण करा. पुढील आकृत्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. या ठिकाणी पहा, पहिली जी आकृती आहे बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ. हे परागकण दाखवले, ती परागनलिका दाखवलेली आहे आणि हे बीजांड दाखवलं आहे पहा. अंडाचे कप्पा या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याच्यानंतर प्रकाशानुवर्ती हालचाल प्रतिसाद दाखवला इथं. हे प्रकाशाच्या दिशेने वळलेलं रोप, म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्या रोपाची वाढ कुठल्या दिशेने होती आहे? सूर्यप्रकाशाच्या दिशेने होती आहे. त्याच्यानंतर आधारानुवर्ती वाढ आहे की नाही, हे वेल दाखवलं आहे पहा. आपल्याला माहिती आहे की आपण वेल जर आपण लावला घराच्या अंगणाभोवती आपल्या, तर त्या ठिकाणी ते जिथं जिथं आधार आपल्याला त्याला सापडेल त्या पद्धतीने तो वेल वाढत जातो. पुढे एक व्याख्या दिली आहे पहा. बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ म्हणजे अनुवर्तन होय किंवा अनुवर्ती हालचाल होय. कोणत्याही वनस्पतीची संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते, म्हणजे प्रकाश स्रोताच्या दिशेने तिची वाढ होते. वनस्पतीने दाखवलेल्या या हालचालीस म्हणजे प्रकाशाच्या दिशेने वाढ झाली, हालचाल झाली, मग त्याला काय म्हणायचं? प्रकाशानुवर्ती हालचाल असे म्हणतात. त्याच्यानंतर वनस्पतींची मूळ संस्था गुरुत्वाकर्षण व पाणी. वनस्पतीची मूळ म्हणजेच मूळ संस्था त्यांनी सांगितले. वनस्पतीची मूळ संस्था गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दीपनांना प्रतिसाद देते. या प्रतिसादांना अनुक्रमे गुरुत्वानुवर्ती हालचाल व जलानुवर्ती हालचाल असे म्हणतात. लक्षात आलं? आणखीन एक दिले पहा. विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या भागांच्या झालेल्या हालचालीस रसायन अनुवर्तन असे म्हणतात. उदाहरणार्थ बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ. आता आपण पाहिलं पहिली आकृती. वरील सर्व प्रकारच्या हालचाली या वनस्पतींच्या वाढीशी संबंधित आहेत. म्हणून या हालचालींना वनस्पतीमधील वृद्धी संलग्न हालचाली असे म्हणतात. महत्त्वाचं आहे, वरील सर्व हालचाली या वनस्पतीच्या वाढीशी संबंधित आहेत, म्हणून याला काय म्हणायचं? या हालचालींना वनस्पतीमधील वृद्धी संलग्न हालचाली असे म्हणतात. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? ही जी निळ्या रंगाची चौकट आहे ती चौकट अभ्यासक्रमातनं कमी करण्यात आलेली आहे, स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, घरचा अभ्यास घ्या. प्रश्न पहिला, टीप लिहा. रक्त व्याश्लेषण. टीप लिहा. रक्त व्याश्लेषण
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, समन्वय म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 2, समन्वय म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 3, व्याख्या लिहा. अनुवर्तन, आकडे 1, व्याख्या लिहा. अनुवर्तन. दुसरी व्याख्या, प्रकाशानुवर्ती हालचाल. आणि तिसरा आकडा, रसायन अनुवर्तन. तिसरा आकडा, रसायन अनुवर्तन. तिन्ही व्याख्या पुस्तकामध्ये दिलेल्या आता तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चाचणी 2ची परीक्षा जवळ आलेली आहे. अभ्यास करणे आवश्यकच आहे. चाचणी 2साठी पोर्शन आहे प्रकरण क्रमांक विज्ञान 1 11वे, प्रकाशाचे परावर्तन, आणि विज्ञान 2 प्रकरण 15वे, सजीवातील जीवन प्रक्रिया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो.